आम्ही तर ज्ञान चव्हाण आमचे परम मित्र त्यांचा स्लॅब बघण्यासाठी आलो आहे. नमस्कार, मी गावातील एक नागरिक बोलतोय. इथे पाहू शकता तुम्ही लक्ष्मण चव्हाण व शिवाजी चव्हाण यांचं इथे सलापाचं काम चालू आहे आणि आम्ही खास करून असं मुलाखत घेण्यासाठी इथं महेश चव्हाण यांची मुलाखत घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. जे की ते म्हणजे पाहिलंय आणि खूप म्हणजे कष्ट पाहिलंय त्यांचं, खूप पाहिलंय, इकडे बघितलंय बाबा, सळ्या वगैरे बघू शकता, खूप हातरून घेतलं आहे, क्लाउड वगैरे केलेलं आहे ते बघू शकता. तर खास आम्ही अधिक माहितीसाठी ते चिम्मा म्हणजे थोडक्यात महेश चव्हाण उर्फ चिम्मा चव्हाण यांच्याकडे आलेलो आहोत. तर त्यांचा एक्सपिरियन्स. चिम्माजी, तुम्ही आमच्या सोबत आहात, काय म्हणता तुम्ही? तर पाहू शकता इथे खूप मोठं स्टेटमेंट आहे. म्हणजे जगदळवाडीच्या भूतो ना भविष्यातील इतिहासातील सगळ्यात मोठं स्लॅब घर इथे बनत आहे. तर काय एक्सपिरियन्स आहे, म्हणजे काय काय खर्च आला किंवा काय मेहनत लागली हे सांगू शकता? बोल. तरी आपले बंधू घर माफ करा मित्रांनो, जरा चिम्मा चव्हाण थोडेसे भावूक झालेले आहेत, तर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली नाही. इथे पाहू शकता माझे परम मित्र नचिकेत जगदळी इथे आलेले आहेत. तर यांच्याकडे जाणून घेऊ काय कष्ट लागले यासाठी, घरासाठी. घराला भरपूर कष्ट लागलेला आहे. तरी हे घर जो माणूस बांधतो ना, तर आमच्या शेजारीचा, त्यांनी म्हटलं की आम्हाला घर बघण्यासाठी हे म्हटलं, त्याच्या घरची आम्ही इनक्वायरी करण्यासाठी थेट आम्ही त्याच्या घराकडे आलोय. तिथं दिलभर पण बघू शकतोय. आम्ही इनक्वायरी करण्यासाठी एकटा आलो नाही, तरी छोटू भाऊ, दीपक भैया, ज्ञान भैया, रोहन जगदाळे, धीरज जगदाळे और आपले चिम्मा चव्हाण आणि आमचे बंधू प्रेमी महेश जगदाळे, तसंच आमचे ब्लॉग बनणारे डीजे दीपक भैया जगदाळे, हे सगळे आम्ही जसं की पाहू शकता, तसंच संदीप चव्हाण पण येत आहेत. त्यांची घरची इनक्वायरी मी स्वतः घेत आहे. पाहू शकता मित्रांनो किती आनंदाचं वातावरण आहे मित्र परिवारामध्ये. आणि सामान्य कुटुंब. हे गुत्त आम्ही खडके साहेबाला दिलेत, मुगळे गावचे खडके साहेब. ते गुत्त घेऊन काम कसं आहे त्यांचं? काम एक नंबर क्वालिटी काम आहे. लेट काम आहे पण थेट काम आहे. लेट आहे पण थेट काम आहे खडके साहेबांचं. पाहू शकता तुम्ही किती मोठं आनंदाचं वातावरण आहे मित्र परिवारामध्ये. खूप सहानुभूती दिली. ये देख सकते हैं. अजून घरचे काम होणार आहे. इथं प्लॉटिंग पडलेली आहे. एक सामान्य परिवार जो की शेती करून आपलं जे काय आहे तो उदरनिर्वाह करत होता, आणि तर त्यांनी करून दाखवले. भविष्यात चिम्माने बी प्लॉट घेतलेला आहे. त्याचं पण घर असंच होणार आहे. तिथं पलीकडे दाखवू जरा ते घरचे लोकेशन आलेले आहेत. मित्रांनो, हे बघू शकता घराचे दुसरे ओनर संदीप भाऊ चव्हाण आलेले आहेत. तरी संदीप भाऊ चव्हाण यांची ओळख करून देईल महेश जगदाळे. मोडा घालून येते मालक आलेले आहेत. अजून एक मालक इथे वैरण कापत आहे, तर मालकाकडे झूम करून दाखवा. आणि इथं प्लॉटिंग पडलेलं आहे ऑलरेडी. आता हे होणार आहे भविष्यात घर, ते पण होणार आहे. ते कॉम्पिटिशन चालू आहे गावात, जगदावडी गावात कॉम्पिटिशन चालू आहे. चव्हाण उर्फ सँडी इथे आलेले आहेत मालक. जे काय हे पण मालक आहे. ह्यानं पण एक प्लॉट घेतला. चिम्मा चव्हाण भाऊ झाले होते. भावानी म्हटलं जागा घे बाबा, घेऊन टाकली. मी पण जागा इथं. किती खर्च आला जागेसाठी येण्यासाठी? 3.5 लाख रुपये खर्च आला इथं. नावावर ते करून घेतली का? समजा झालंय आता काय. चिम्मा चव्हाण जे घर की बांधायला इटिकाचे मालक आहेत. खूप तुमचं कसं आहे? योगदान आहे घरासाठी. बांधायचं काढणार आहे का तुम्ही? काढणार कधी काढणार आहे? आहे, 1 महिनाभरात काढणार आहे समजा. मग गुत्त कुणाला देणार आहे? खडके साहेबाला. खडके साहेबाला देणार आहे. सध्या फॉर्म मध्ये खडके साहेब आहेत. हो, ओके. खडके साहेब खूप प्रख्यात गुत्तेदार आहेत तिथे. एक दिवशी इटा टाकतात, तर एक दिवशी वाळू टाकतात, आणि 4थ्या दिवशी घर बांधतात. या ठिकाणी खूप लेट करतात, पण थेट त्यांचा कार्यक्रम असतो. चिम्माची प्रतिक्रिया आम्हाला आवडली आणि खरोखरच तुम्ही ही लवकर घर चालू करा ही अपेक्षा आहे. आणि इर्टिगा वगैरे फ्री करा. इर्टिगाचे मालक आहे ते स्वतः ऑनर आहेत. भाडं असेल तर सांगा. भाडं वगैरे असेल कुठे तर संपर्क साधा. खाली बायो मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही डायरेक्ट DM करू शकता. आणि पाहू शकता तुम्ही झूम कॅमेरामध्ये तुम्ही झूम करू शकता. सळ्या वगैरे जरा चांगल्या 12च्या 16च्या आणि 10च्या आणलेल्या आहेत. चांगलं तर इथे आमचा ब्लॉग झालेला आहे. आम्ही या घरला कॅमेरा पण बसवणार आहे. ते स्वराज्याचे मालक खुद्द इथं पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याकडे थोडस कॅमेरा फिरवा. तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझी प्रतिक्रिया आहे की हे काम खूप मोठं काम केलेलं आहे. शिवाजी चव्हाण आणि लक्ष्मण चव्हाण शेती करून एवढं मोठं काम गावात कोणी करू शकणार नाही असं काम केलेलं आहे. तरी त्यांचे 2 मुलं पण खूप कष्टकरी आहेत. त्यांचे मुलं जे आहेत ना, ज्ञानेश्वर चव्हाण, संदीप चव्हाण, सचिन, दीपक, हे खूप कष्टकरी मुलं आहेत. ते बघू शकता. आणि त्यांच्यासाठी मोठं स्लॅब होणं म्हणजे हे गावात कोणाचं काम नाही आहे. छोट्या माणसाचं मोठ्या
गावाला एवढं खूप मोठं काम आहे, त्यांच्यासाठी असंच प्रगती होत राहावं हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. आणि या कामाबद्दल मी त्यांना सहकार्य करेन. थोडं जे काय लागेल ते व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो आहेत. पुढाकर सगळे आमचे मित्र परिवार बघू शकता संदीप चव्हाण मोठ्या मनाचा माणूस गावातला जे काही आहे सोशल वर्कर आहे आणि मदत करतो, सामाजिक कार्यकर्ता एक तरुण आणि आमचे युवा नेते महेश भाऊ चव्हाण हे पुढील गावच्या कार्यक्रमासाठी सर्व महेश भाऊ चव्हाण युवा नेते आता सगळीकडे यांचीच चर्चा राहणार आहे. सर्व पुढे प्रोत्साहन करणार आहे. त्याच्यासाठी गावातल्यांनी सर्वांनी आम्हाला मदत करा. आणि जे धीरज भाऊ जगदाळे बोलले स्वराज जेलचे मालक, ते खरोखर खरं आहे. ते शेतकरी पुत्रांचे घर आहे. कष्ट त्याला दोन भावांचं स्वप्न इथे साकार होत आहे, सत्यात ते उतरवत आहे. तर भेटूया सर पुढच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया. डायरेक्ट स्लॅबच्या दिवशी भेटूया. तोपर्यंत धन्यवाद सर्व जेलचे मालक. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब